वाशिम जिल्ह्यातील तामसी या गावातील गावकऱ्यांनी 2 एकर जमिनीवर सरकारची कोणतीही मदत न घेता तलाव उभारणीचं काम केलंय। लोकवर्गणी आणि श्रमदानातून या गावात 8 कोटी लिटर पाणीसाठा असलेले 2 तलाव बांधण्यात आले आहेत। या कामामुळे गावातील 14 विहिरी रिचार्ज होणार आहेत। गावातील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, तसंच शेतीलाही पाणी मिळणार आहे। वाशिम जिल्ह्यातील 350 लोकवस्ती असलेल्या तामसी गावातल्या ग्रामस्थांना गेल्या 15 वर्षापासून पिण्यासाठी पाणी मिळत नाही। त्यामुळे पाणी टंचाईवर मात करण्यासाठी गावानं आमचे शिवार आमचे पाणी ही संकल्पना राबवण्यास सुरुवात केली। गावालगत असलेल्या 2 एकर पडीक जमिनीवर सरकारची कोणतीही मदत न घेता लोकसहभागातून 2 तलाव उभारण्याचं काम गावानं सुरू केलंय। 5 कोटी लिटर आणि 3 कोटी लिटर पाणीसाठा असलेल्या या 2 तलावाचं काम 95% पूर्ण झालंय। सगळा एवढा मोठा प्रकल्प शासनाच्या मदतीविना फक्त गावाच्या लोकसहभागातून इथे करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि हळूहळू करता करता या कामाचं एवढं मोठं विस्तृत स्वरूप या ठिकाणी निर्माण झालं। या लोकरंग जलमंदिरामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यात कुठेही लोकसहभागातलं एवढं मोठं प्रामाणिकपणे काम केलेलं नाही, तेवढं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। जवळपास 5 कोटी लिटर पाणी साठा या लोकरंग जलमंदिरात होणार आहे आणि 3 कोटी लिटर पाणी साठा इथून समोरच लोकसागर जलमंदिर आहे, त्या लोकसागर जलमंदिरामध्ये होणार आहे। या दोन्हीही लोकसागर आणि लोकरंग जलमंदिर या दोन्ही ठिकाणाचा एकूण पाणी साठा जवळपास 8 कोटी लिटर पाणी साठा आमच्यासाठी होणार आहे। शेतीसाठी पण आणि गावातल्या सगळ्या विहिरी रिचार्ज होण्यासाठी या दोन्हीसाठी आज याचा प्रचंड फायदा पुढच्या वर्षी आमच्या सगळ्या लोकांना महिलांना जाणवेल। गावाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी 15 बचत गटांची स्थापना करण्यात आली। बचत गटातल्या सदस्यांनी सुरुवातीला निधी दिला, त्यानंतर पैसे कमी पडू लागल्यानं अनेक स्त्रियांनी आपले दागिने विकलेत। लहान मुलांनी खाऊचे पैसे सुद्धा दिलेत। 250 फूट लांबी, 250 फूट रुंदी आणि 26 फूट खोल असं आकारमानाचे 2 तलाव आहेत। या कामामुळे गावातील 14 विहिरी रिचार्ज होणार आहेत। तसंच गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे। त्यासोबतच शेतीलाही पाणी मिळणार आहे। या कामाबद्दल जलतज्ञ राजेंद्र सिंह राणा यांनीही तामसी इथल्या ग्रामस्थांचे कौतुक केलंय। ऐसे आज मैं सुबह जिस गांव में गया था, तामसी गांव के लोगों ने 70 लाख रुपए का एक तालाब अपने पैसे से बनाया। असे बचत गट तयार केले। एका गटामध्ये 15 लोक आहेत। ते सर्व लोक एका जागेवर बसून करीबन 250 लोक जमा करून काहीतरी गावाचा विकास करायचा या दृष्टीने गट तयार करून मग ही जागा पूर्ण साफ केली। या जागा उभा राहायला जागा नव्हती, पूर्ण काटे बाबळे होत्या। सगळ्याच लोकांनी स्वतः मेहनत करून साफ केलं। सर्वांनी इथं सकाळ संध्याकाळ मेहनत करून काम केलेले। जोपर्यंत मशीन चालत होती 24 घंटे मशीन होती, तर 10-10, 20 माणसं 24 घंटे ड्युटी लावायची, इथं मशीन सोबत काम करायचे। सरकारकडून 1 रुपया पण सुद्धा घेतला नाही आणि पहिले पुरुषांनी वर्गणी केली, वर्गणीतून नाही झालं तर नंतर आमच्या इथले जेवढे कर्मचारी आहेत, कर्मचारी लोकांनी 2-2 हजार रुपये दिले। नंतर त्याच्यातूनही भागलं नाही तर नंतर आमच्या स्त्रियांनी गळ्यातले मंगळसूत्र, कोण कानातलं, कोण गळ्यातले दिले। नंतर त्याच्यातही भागलं नाही तर काही लहान मुलांनी खाऊचे पैसे 100-100 रुपये दिले। शेततळ्याचं काम होतं जेनिवाश्वर अभियान मंदिर तामसी, या कामात आमच्या महिलाचा बी आम्हाला खूप पाण्याचा त्रास होता। त्यामुळे ही जनसेवा राबवली, ती फार आमच्या महिलाचा कष्ट होते आम्हाला। त्यामुळेच आम्ही महिलाचा पण सहभाग आहे, आम्हाला काम करायची। आमच्या पहिल्या महिला ह्या 50 महिला का 60 महिला का 100 महिला, आमच्या पूर्ण गावातली एक जरी महिला म्हणलं तरी आमची पूर्ण महिला या गावातली शेततळ्यात काम करत आहे। गावानं एकत्र येऊन ग्राम विकासाचे निर्णय घेतल्यास सार्वजनिक समस्या सुटतात हे तामसी गावानं दाखवून दिलंय। तसंच एकीच्या बळाचा वापर करून तामसी गावानं भीषण पाणी संकटावर मात करण्याची किमया देखील करून दाखवली आहे। गजानन भोयर, साम टीव्ही, वाशिम।